नवी मुंबई स्थित एपीएमसी के व्यापारियों को गोदाम निर्माण के लिए आवंटित भूखंड को सिडको द्वारा अचानक रद्द किए जाने के कारण व्यापारी वर्ग में जबरदस्त आक्रोश फैल गया है। इस निर्णय के विरोध में व्यापारियों ने आमरण अनशन की चेतावनी दी है और कहा है कि अगर उन्हें न्याय नहीं मिला तो वे 29 अप्रैल से अनिश्चितकालीन उपोषण पर बैठेंगे। एपीएमसी के व्यापारियों को सिडको द्वारा 1998 में एक गोदाम के लिए दिया गया भूखंड रद्द किए जाने से व्यापारी भड़क उठे हैं। व्यापारी प्रतिनिधि मोहन गुरनानी ने बताया कि इस निर्णय से 882 व्यापारी प्रभावित हुए हैं और इसे व्यावसायिक अधिकारों पर सीधा हमला बताया गया है। न्याय के लिए मुख्यमंत्री फडणवीस को पत्र भेजा गया है। समाधान न मिलने पर 29 अप्रैल से आमरण अनशन की चेतावनी दी गई है। आम्ही स्थानांतर करताना आम्हाला खूप सारी सुविधा भेटलेली होती। आमचा एमओयू झाला होता शासनासाठी आणि त्याप्रमाणे आम्हाला एक वेअरहाऊसचा भूखंड दिला। 1998 मध्ये आम्ही ते भूखंडाचे ॲग्रीमेंट केली आणि जेव्हा आम्ही लँड पास सँक्शन करायला गेलो एनएमसीकडे तर त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्यावर हे करून घ्या, आपले याची जे तुमचा जे डीसी रूल्स आहे ते चेंज करून घ्या। तर मी सिडकोला सांगितलं आणि सिडकोनी त्यांची रिप्रेझेंटेशन शासनाला केली। शासनाने 2002 मध्ये त्याच्या आमच्या फेवरमध्ये ते दिला निर्णय आणि परत आम्ही सिडकोला जेव्हा घ्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं आपली एलपी आम्ही सांगितलं की हे आमच्या काय वाटले दोष नाही, कारण की शासनाने जर आम्हाला एफएसआय दिलेली तर मी बांधणार तरी कसं। तर त्याला आम्हाला 7 वर्ष सिडकोला आम्हाला कन्व्हिन्स करायला लागले। त्याच्यानंतर 2011 मध्ये एक एमडी आले, त्यांनी आम्हाला हे करून दिला। पण 12 मध्ये दुसरे जे एमडी आले त्यांनी सांगितलं की नाही हे पुढच्या एमडीला काय पॉवर नव्हता आणि त्यांनी हे केलं आहे म्हणून तुम्हाला 98 पासून एलपी लागणार। मग आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने निर्णय दिला आणि सिडकोला डायरेक्ट केला की तुम्ही हे जे ह्यांना ऐकून त्यांना हिअरिंग देऊ, तुम्ही निर्णय घ्या। त्यांनी काय हिअरिंग दिली नाही सिडकोने आम्हाला। 2023 मध्ये आम्ही हिअरिंग करायला स्वतः त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या हाती हिअरिंग घेतली पण त्याचा काही निर्णय अजूनपर्यंत दिला नाही। आणि आता 1 तारीखला त्यांनी टर्मिनेशन नोटीस आम्हाला पाठवला, आमची ज्युडिशियल ती आम्हाला काय नोटीस मिळाली आणि ते त्याच्यानंतर 4 तारीख जो लेटर आम्हाला मिळाला। 5 आणि 6 सुट्टी होती, 7 तारीख कब्जा घ्यायला आले आणि 8 तारीखात त्याचा टेंडर काढला। म्हणजे 1 दिवसात 57 प्लॉटचा टेंडर काढून ते बुकलेट छापून 1 दिवसात सगळं काम सिडकोने केलं। त्याच्यापासून दिसून येते काहीतरी जास्त त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे। आता आम्ही निर्णय केलेला आहे, आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगितलं आहे आणि मला आशा आहे ते आम्हाला न्याय देणार आणि उद्या परवापर्यंत काहीतरी त्याच्यावर मार्ग निघेल। जर नाही निघाला तर आम्ही हायकोर्टात पिटिशन करणार आणि जर तिथे पण सफर गेलो नाही तर आम्ही भूक हडतालवर बसणार आणि 29 तारीखपासून